नमस्कार मंडळी, आम्ही चाललेलो आहोत या वर्षातल्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपला. लिव्हरपूलवरून निघालेलो आहोत आम्ही मँचेस्टरला आणि मँचेस्टरवरून जाणार आहोत पॅरिसला. एक मिनिट, ही लेडी बघितलं का किती छान सगळ्यांना मदत करते. इथे जवळ शाळा आहे आणि सिग्नल नाही म्हणून सगळ्यांना रोड क्रॉस करायला मदत करते. आम्ही मँचेस्टरला पोहोचल्यावरती इथे रेसिडेन्शियल एरियामध्ये कार पार्क केली होती. जस्ट पार्क नावाच्या ॲपवरून राजेशनी बुकिंग केली होती आणि तिथे 4 दिवस कार सेफ राहणार होती. जिथे कार पार्क केली तिथून एअरपोर्ट अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण बाय कार 10 मिनिटं लागणार होते. म्हणून परत एकदा कॅब बुक करावी लागली आणि आम्ही निघालो मँचेस्टर एअरपोर्टकडे. आम्ही आज प्रवास करणार होतो EasyJetनी आणि EasyJetचं चेक इन वगैरे झोन सी मध्ये आहे, म्हणून नंतर आम्ही तिकडे गेलो, बॅगचं वजन केलं, बोर्डिंग पास घेतले, वाटलं बॅग ओव्हरवेट होईल म्हणून, पण बॅग बरोबर भरली. मीरू आणि भार्गव खूप एक्सायटेड होते आज जाण्यासाठी, कारण मीराने एवढ्या जवळून पहिल्यांदाच एरोप्लेन पाहिलेलं होतं आणि इथून असं स्टेअरकेसने चढायला मिळालेलं होतं EasyJetमध्ये, म्हणून तर ती एकदम खुश होती. मँचेस्टरवरून 1.5 तास लागतो पॅरिसला पोहोचायला आणि आम्ही याआधी पण EasyJetनी प्रवास केलेला आहे. एकदम अफोर्डेबल आणि कम्फर्टेबल यांचे फ्लाईट असतात. मध्ये जेवायला मिळत नाही बरं का 1.5 तासामध्ये, पण प्रवास खूप छान होतो EasyJetने गेल्यावरती आणि स्वस्तात मस्त असतात त्यांच्या फ्लाईट. पॅरिसच्या एअरपोर्टवरती पोहोचल्यावरती आम्हाला तिथून घ्यायची होती रेंटवरती कार आणि आम्ही शोधत होतो त्यांचं लोकेशन कुठे आहे. 2F टर्मिनलवरती आम्ही गेलो. एकदम ग्राउंड तळमजल्यात होतं ते त्यांचं ऑफिस. तिथून कार घेतली राजेशनी. नंतर मीरूसाठी इथे कार सीट मस्ट आहे म्हणून त्या लोकांनी एक कार सीट दिलं आणि ऑब्व्हियसली त्याचे एक्स्ट्रा पैसे पे करावे लागले. मग आम्हाला मिळाली होती ब्लू कार आणि इकडे लेफ्ट हँड साईड ड्रायव्हिंग करायची होती राजेशला, म्हणून थोडे स्ट्रेसफुल होते, पण एकदम व्यवस्थित घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि आता प्रश्न होता तेल आणि दुधाचा. तर राजेशने चुकून जाऊन लिडलमधून दुधाऐवजी दुसरंच काहीतरी घेऊन आले, कारण इथे मेजॉरिटी लोक फ्रेंच लँग्वेज बोलतात आणि यांच्या बॉक्सची पॅकेजिंग बघितली का, सगळीकडे फ्रेंच लँग्वेज आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही एक कळलं नाही. परत एकदा गेले, जेमिनाची मदत घेतली आणि मग दूध आणि तेल घेऊन आले आणि आम्ही रेडी झालो होतो आता पुढे फ्रान्समध्ये फिरण्यासाठी. मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.